हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचा गृहत्याग आणि वनगमन. श्लोक आपले आतापर्यंत 26 श्लोक झालेले आहेत. आज 27 पासून सुरू करणार आहोत. तर आता असं आहे की आपल्या सावत्र आईने अपमान केल्यामुळे ध्रुव आपल्या आईकडे गेला आणि आईने काय सांगितलं की तू काय केलं पाहिजेस, वनात जायला पाहिजे आणि तप केलं पाहिजे भगवंतांच्या प्राप्तीसाठी. म्हणून मग तो ध्रुव महाराज आहेत ते निघाले. तेवढं झालं. नंतर मग मैत्रेय मुनी म्हणतात की अशा रीतीने त्यांनी त्याग केला घरचा आणि ते निघाले. 25व्या श्लोकात आलं की नारद मुनींना ही वार्ता कळली. कारण की काय आहे, जो गंभीर असतो भक्तिमय सेवेबद्दल तेव्हा भगवंत काय करतात, आपल्या प्रतिनिधीला पाठवतात. म्हणून गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असतात. म्हणून नारद मुनींना काय आध्यात्मिक गुरु म्हणून ध्रुवांकडे पाठवलं. तर नारद मुनींनी आधी उद्गार काय काढले 26व्या श्लोकात की काय आहे, कसं क्षत्रिय आहे हा बघा, तो छोटाही मानभंग सहन करू शकत नाही, अगदी थोडाही. तो लहान बालक आहे पण त्यांनी काय केलंय, सावत्राईचे शब्द आहेत जे थोर शब्द ते त्याला सहन झाले नाहीत. इथे तात्पर्य प्रभुपाद समजवत आहेत की जे क्षत्रियाचे गुण आहेत, ईश्वर भाव म्हणजे काय आहे, तो प्रतिष्ठेची त्याला जाणीव असते. आणि दुसरं अपलायनम म्हणजे तो कधीच युद्धभूमीवरून पलायन करत नाही. या गुणांचं वर्णन करून क्षत्रियाचं रक्त कसं असतं सक्रिय त्याच्याबद्दल सांगितलं. आणि त्यामुळे काय आहे, अपमान ध्रुवाचा झालेला आहे आणि म्हणून ध्रुव निघालाय. तर ह्याच्याबद्दल उद्गार काढतायत, आश्चर्य व्यक्त करतायत नारद मुनी. आणि आता ते प्रत्यक्ष ध्रुवाशी बोलणार आहे. तो आहे 27वा श्लोक. ठीक आहे. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे आपण वाचण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला समजेल. श्लोक क्रमांक 27. नारद उवाच. देवर्षी नारद ध्रुवास म्हणाले. देवर्षी का, कारण देव लोकातले ऋषी आहेत नारद मुनी. ते ध्रुवास म्हणाले, अरे बाळा, खेळ खेळणे आणि तत्सम म्हणजे त्यासारखे इतर बालसुलभ गोष्टींवर आसक्त असावास इतक्या वयाचा तू तर एक लहान बालक आहेस. हे बाळा काय, तू अगदी तुझं हे 5 वर्षाचं वय आहे, तर तू काय या वयात केलं पाहिजे, खेळ खेळायचं किंवा त्यासारखंच लहान मुलांना आकर्षित करून घेणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात तू रमायचं, असं तुझं वय आहे. तुझा अपमान करणाऱ्या शब्दांनी तू इतका प्रभावित का झाला आहेस? तू का एवढा प्रभावित झाला? तू तर छोटा आहेस ना, मग एवढा अपमान तू का मनावर घेतलायस, का प्रभावित झालाय, असं ते विचारतात. तात्पर्य, सामान्यतः एखाद्या बालकास, म्हणजे हा बाळ किती वर्षाचा असेल, 4-5 वर्षाचा आहे, तर काय होतं ते प्रभुपाद सांगतात. एखाद्या बालकास जर तू नालायक आहेस वा मूर्ख आहेस असे म्हणून त्याला ओरडण्यात आले तर ते बालक नुसते हसते आणि अशा अपमानास्पद शब्दांकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. कारण की काय, त्याचा अर्थही त्यांना मुलांना फारसा कळत नाही. त्याचप्रमाणे चांगल्या शब्दांनी त्यांची स्तुती केली तर त्याकडेही, म्हणजे त्या स्तुतीकडेही ते तितकेसे ध्यान देत नाहीत. कारण त्यांच्या लेखी स्तुती ही पण काही फार हे नसते. मुलं कशी असतात, खेळण्यात मग्न असतात. तथापि ध्रुव महाराजांच्या ठाई म्हणजे ठिकाणी मात्र क्षत्रियत्वाची भावना इतकी प्रबळ होती, म्हणजे क्षत्रिय गुण इतके प्रबळ होते त्यांच्यात की त्यांच्या क्षत्रिय सन्मानास क्षती पोचवणारा, क्षती म्हणजे हानी पोचवणारा आपल्या सावत्र मातेच्या हातून झालेला किंचितसाही अपमान ते सहन करू शकले नाहीत. तर क्षत्रिय या शब्दाचा अर्थ काय, क्षत म्हणजे हानी, क्षत त्रायते इति क्षत्रिय, म्हणजे जो क्षत हानीपासून त्रायते म्हणजे वाचवतो त्याला म्हणतात क्षत्रिय. ते इथे काय झालंय, क्षत्रियाच्या सन्मानातच क्षती पोचवण्यात आलेली आहे, अपमान करून म्हणजेच हानी पोचवण्यात आली आहे. त्यामुळे काय झालंय, सावत्र मातेच्या हातून हा अपमान आहे ते सहन करू शकले नाहीत.
कारण त्यांच्यात क्षत्रियाची भावना प्रबळ होती असं प्रभुपाद समजवतात. 28वा श्लोक. बाळ ध्रुवा. पुढे नारद मुनी ध्रुवास बोलतायत. बाळ ध्रुवा, आपली सन्मान भावना अपमानित केली गेली आहे असे जरी तुला वाटत असले तरी तुला असमाधानी होण्याचे कारण नाही. अशा प्रकारचे असमाधान हे भ्रामक मायाशक्तीचेच दुसरे एक रूप आहे. प्रत्येक जीव आपल्या पूर्वकर्मांनी नियंत्रित असतो. यास्तव म्हणजे म्हणूनच या जगात सुख वा दुःख भोगण्यासाठी जीवनाचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. तर नारद मुनी काय करतायत, ह्याला चेक करतायत की हा कितपत ह्याला आईने सांगितलं म्हणून हा आलाय की ह्याची मनाची म्हणजे तीव्रता खरोखर आहे, दृढता आहे काय, ते चेक करतायत. त्याला वेगवेगळं असं बोलतायत, काय थोडं तत्वज्ञान सांगतायत, थोडं कसं कठीण आहे हे सगळं ते सांगतायत आणि त्याची परीक्षा घेतायत. ते प्रोसेस चालू आहे तो आता. म्हणून ते म्हणतात की तुला जर वाटतं की आपली सन्मान भावना, सन्मान म्हणजे मान मिळवण्याची इच्छा असते, ती भावना जर अपमानित केली गेली आहे म्हणजे तुझा अपमान झालाय असं जर वाटत असेल तर त्यात काय असमाधान नको करू, म्हणजे तू वाईट वाटून नको घेऊ. कारण काय आहे, इथे या जगात आलेलं आहे तर काय आहे, मायाशक्तीमुळे काय होतं आपल्याला हे असं मान अपमान हे येतातच, हे असमाधान हे येणारच आपल्याला. मायेत सगळे अडकलेले आहेत जीव त्यामुळे. आणि कसं आहे, जीव असतो तो कसा असतो, जीवात्मा हा पूर्व कर्म असतात त्या फळानुसार त्याला वागावं लागतं, त्याच्यानी तो नियंत्रित असतो पूर्व कर्मांच्यामुळे. त्यामुळे काय होतं, त्याला सारखं सुख दुःख असं वेगवेगळ्या प्रकारे भोगावंच लागतं जीवनात. जसे त्याचे कर्म पाप कर्मफळ किंवा पुण्य कर्मफळ फलित होतील तशा तशा प्रकारे त्या त्यावेळी त्याला दुःख सुख सहन करायलाच लागतात. तात्पर्य प्रभुपाद सांगतायत, वेदांमध्ये म्हटले आहे की जीव म्हणजे आत्मा, जीवात्मा. काय वेदांमध्ये सांगितलंय की जीवात्मा भौतिक संघाने सदैव अप्रभावित आणि अप्रदूषित असतो. स्वतः जीवात्मा जो आहे तो काय, सच्चित आनंदमय रूप आहे. तो कधी भौतिक संघाने काय होत नाही, प्रभावित होत नाही, प्रदूषित होत नाही. तो हा जो जीवात्मा आहे तो आपल्या पूर्व सकाम कर्मांमुळे विविध प्रकारची शरीरे प्राप्त करतो. सकाम कर्म म्हणजे काय, तो हे काय काहीतरी हवंय, काहीतरी प्राप्तीसाठी तो कामना करतो आणि तशी कृती करतो. मग सकाम कर्मांनी काय होतं, कर्मबंधन लागतं. चांगली कर्म केली तर पुण्य मिळतं, वाईट कर्म केली तर पाप मिळतं. अशा प्रकारे सकाम कर्मांच्या फळानुसार त्याला काय होतं, वेगवेगळ्या शरीर प्राप्त होत असतात. तथापि पुढे तात्पर्यात वाचते, तथापि मनुष्य जेव्हा हे तत्वज्ञान जाणतो की काय जाणतो की चेतन जीव म्हणजे जीवात्मा म्हणून माझ्या ठाई सुख उपभोग घेण्याचा वा दुःख भोगण्याचा मुळीच कल नाही, तेव्हा त्याला मुक्तात्मा समजण्यात येते. आता हे जे आहे हे जे सुख दुःख येतात ते काय आहे, शारीरिक स्तरावर आहे. आणि जेव्हा हा तत्वज्ञान जाणतो की मी कोण आहे, मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. आता मी काय आहे, सच्चिदानंद आहे, जीवात्मा आहे मी. त्यामुळे काय आहे, माझ्या ठाई म्हणजे माझ्या ठिकाणी काय आहे, मला नाही सुख उपभोगायची इच्छा आहे, नाही दुःख उपभोगायची इच्छा आहे. दोन्हीकडे माझा काही कल नाहीये. तर तो काय असतो, मुक्त आत्मा असतो. त्यासाठी भगवद्गीतेचा 18.54 हा जो श्लोक आहे तो प्रभुपाद सांगतात. त्या श्लोकाचं या भगवद्गीतेत 18.54 या श्लोकामध्ये या तथ्याचे म्हणजे हे जे सत्य सांगितलेलं आहे मुक्तात्मा बद्दल त्याचं काय आहे अनुमोदन करताना म्हटले आहे. तो मी श्लोक वाचून दाखवते तुम्हाला. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, ज्याला काय आहे ज्ञान झालेले आहे की तो कोण आहे, जीवात्मा आहे, भगवंत कोण आहे, त्यांचा माझा संबंध काय आहे आणि तो भक्ती करायला लागला आहे, सगळं जाणतोय तो.
तर तो काय होतो, प्रसन्न राहतो, पूर्णतः प्रसन्न राहतो. आणि मग न शोचती, तो कधीही काय करत नाही, कुठचीही गोष्ट घडली वाईट तर शोक करत नाही, दुःख करत नाही. न कांक्षती, कसली हे पाहिजे ते पाहिजे अशा आकांक्षाही करत नाही. तो काय करतो, सम सर्वेषु भूतेषु, तो सगळ्यांना समान वागतो, समभावनेने सगळ्यांशी वागतो तो. आणि भगवंत म्हणतात मदभक्ती, माझी भक्ती लभते पराम, त्याला काय होतं, अशा अवस्थेमध्ये त्याला माझी भक्ती प्राप्त होते. तर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, मनुष्य जेव्हा खऱ्या अर्थाने दिव्य स्तरावर स्थित होतो तेव्हा त्याच्यासाठी शोक करण्यासाठी व आकांक्षा करण्यासाठी कोणतीच गोष्ट असत नाही. नारद ऋषींना सर्वप्रथम ध्रुव महाराजांच्या मनावर हे बिंबवायचे होते की आता दोन गोष्टी बिंबवत आहेत. ते काय, जर ते 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 तर केवळ एक लहान बालक आहे, ही पहिली गोष्ट सांगतायत. ते तर एक लहान बालक आहेत आणि म्हणून त्यांनी सन्मानाच्या किंवा अपमानाच्या शब्दांनी प्रभावित होणं योग्य नाही. मान व अपमानाचे स्वरूप याविषयी जाणीव असणे इतके जर ध्रुव महाराज प्रगत होते. पहिलं काय सांगितलं, बालक असतील तर मान सन्मानाचं काही नाही. दुसरं काय, जर त्यांना मान सन्मानाच्या स्वरूपाविषयी जाणीव असलेले एवढे जर ते प्रगत आहेत तर मान अपमानाविषयीचे ज्ञान त्यांनी आपल्या जीवनात उतरवायला हवे होते. त्यांनी हे जाणून घ्यायला हवे होते की मनुष्याच्या पूर्वकर्मानुसारच त्यांना मान अथवा अपमान या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्याने सुखी वा दुःखी होऊ नये. काय ह्यांना सांगायचं होतं, एक तर तू छोटा आहेस तर तू ह्याच्याबद्दल विचारच करायला नाही पाहिजे. आणि जर तू प्रगत आहेस तर तुला समजायला पाहिजे की माझ्या मनुष्याच्या पूर्वकर्मानुसारच त्याला मान आणि अपमानाला सामोरं जावं लागतं. म्हणजे त्यामुळे हा प्रगत आहेस तू तर कोणत्याही परिस्थितीत सुखी आणि दुःखी व्हायला नाही पाहिजे. 31वा श्लोक. काही हे आहे शंका का पुढे जायचं? पुढे जाऊया. बरं, 29वा श्लोक. भाषांतर. ईश्वर गती अतिशय आश्चर्यकारक आहे. खऱ्या बुद्धिमान मनुष्याने त्या मार्गाचा स्वीकार करावा आणि भगवंतांच्या परम इच्छेने येणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल अशा प्रत्येक गोष्टीत समाधान मानावे. आणखीन पुढे नारद मुनी सांगतायत, हे सगळं सांगतायत, हे तात्पर्य प्रभुपाद देतायत. काय आहे, ईश्वर गती कशी आहे, आश्चर्यकारक आहे. आणि बुद्धिमान मनुष्याने काय करायला पाहिजे, भगवंतांच्या परम इच्छेने जे काय आपल्या जीवनात घडतंय, अनुकूल म्हणजे जे आपल्याला चांगलं वाटतंय, प्रतिकूल म्हणजे आपल्याला वाटतं की अरे ह्याच्यामुळे मला त्रास होतोय, विरोध होतोय काही, तर काही असं झालं, चांगलं झालं, वाईट झालं, त्या गोष्टीत काय करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत समाधानात राहायला पाहिजे. तात्पर्य प्रभुपाद समजवतात. मनुष्याने सर्व परिस्थितीत समाधानी राहावे असा उपदेश देवर्षी नारदांनी ध्रुव महाराजांना दिला. जसं तुकाराम महाराज म्हणायचे, काय, ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणजे कुठच्याही परिस्थितीत जर तुम्हाला भगवंताने ठेवलंय तर तुम्ही काय करा, त्याचा स्वीकार करा. सेम हेच हा जो श्लोक सांगतो तेच आहे. चित्ती असू द्यावे समाधान, इथे दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत समाधान मानावे. तात्पर्यात प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने जाणून घेतले पाहिजे की आपल्या ठायी असणाऱ्या देहात्म बुद्धीमुळेच आपण दुःख आणि सुख भोगण्याच्या अधीन आहोत. आपण जेव्हा शारीरिक स्तरावर येतो, देहात्म बुद्धी म्हणजे काय, हे देह आहे, हेच देहालाच सर्वस्व समजणं, अशी जी बुद्धी असते त्याने काय होतं, दुःख आणि सुख भोगण्याच्या अधीन होतो आपण. जो कोणी दिव्य स्तरावर स्थित आहे अर्थात देहात्म बुद्धीच्या पलीकडे आहे, म्हणजे जो आत्मा स्तरावर आहे तो काय आहे, बुद्धिमान मनुष्य आहे. विशेषतः भक्त आपल्या जीवनात येणारी सर्व संकटे म्हणजे भगवंतांची भेटच आहे असे समजतो. भक्त काय म्हणतो की हे जे काही आहे ते काय आहे, दुःख आलं, संकट आलं, ही भगवंतांची भेट आहे. या संकटात भगवंत माझी परीक्षा घेत आहेत, ह्यानी काय होईल, मी आणखीन मजबूत होईल आणि चांगली भक्ती करेन, अशा रीतीने तो काय करतो, त्याकडे बघतो. एखादा भक्त जेव्हा दुःखात असतो
तेव्हा ते दुःख म्हणजे भगवत कृपा आहे तो मानतो आणि आपल्या शरीर, मन आणि बुद्धीने भगवंतांना वारंवार प्रणाम करतो. दुःख आले तरीही तो काय म्हणतो की ही भगवंताची कृपा आहे. शरीराने हात जोडून, मनाने, मनपूर्वक आणि बुद्धीने, एकदम बुद्धीने काय करतो, तो जाणतो की काय भगवंताची माझ्यावर कृपा आहे आणि तो भगवंतांना मनपूर्वक पुन्हा पुन्हा प्रणाम करतो, आदर दाखवतो, भगवंतांना कधीही दोष देत नाही. म्हणूनच बुद्धिमान मनुष्याने पूर्णपणे भगवत कृपेवर अवलंबून राहून सदैव समाधानी राहावे. 30वा श्लोक. पुढे आणखीन नारद मुनी बोलत आहेत की आता तू आपल्या मातेच्या उपदेशानुसार भगवंतांची कृपा संपादन करण्यास ध्यान योगाच्या प्रक्रियेचा अवलंब करण्यास ठरविले आहे. आता तप करायला सांगितलं म्हणजे काय, हे जे योगी असतात असे आसन घालून बसतात, तर त्याला काय म्हणतात, ध्यान योगाची प्रक्रिया. तर तू आता काय केलंय, तुझ्या आईने सांगितलंय, त्यामुळे तू ध्यान योगाच्या प्रक्रियेने भगवंतांची कृपा संपादन करण्यासाठी ठरवलं आहे. पण आता ते चेक करतायत की त्याला काय काय सांगतायत की इतकं कठीण आहे, तुला जमेल का वगैरे करून त्याचं चेकिंग चालू आहे, त्याची तपासणी चालू आहे. परंतु माझ्या मते, नारद मुनी म्हणतात, माझ्या मते अशी तपश्चर्या आचरणात आणणे म्हणजे करणे कोणत्याही साधारण मनुष्यासाठी शक्य नाही. पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करणे अतिशय कठीण आहे. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, भक्तियोगाचे आचरण करणे एकाच वेळी अत्यंत कठीण आणि अत्यंत सोपेही आहे. भक्तियोग, भक्ती करणं कसं आहे, भक्तियोग करणं, भक्तिमय सेवा करणं हे कसं आहे, एकाच वेळी कठीण आणि अत्यंत सोपेही आहे. ते कसं आहे ते पुढे बघूया आपण, नाहीतर मग एक्सप्लेन करते. ध्रुव महाराज भक्तिमय सेवेचे आचरण करण्यासाठी किती दृढ निश्चयी आहेत हे पाहण्यासाठी परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु नारद मुनी त्यांची परीक्षा घेत होते. काय आहे, जर तुम्हाला भक्त बनायचं असेल, तुम्हाला जर एखाद्या गुरूंचा शिष्य बनायचं असेल तर गुरु काय करतात, त्याची परीक्षा घेतात आणि तो किती आपल्या निश्चयात दृढ आहे हे चेक करतात, याची परीक्षा घेतात. हीच शिष्य स्वीकारायची प्रक्रिया आहे, हीच क्रिया आहे, हीच कृती आहे. देवर्षी नारद परम भगवंतांच्या मार्गदर्शनानुसारच ध्रुव महाराजांना दीक्षा देण्यासाठी त्यांच्याकडे आले होते. भगवंतांनाच पाठवलं होतं नारद मुनींना. तरीही योग्य मार्गाचा अवलंब करण्यात ध्रुव महाराज किती दृढ निश्चयी आहेत याची ते परीक्षा घेत होते की जो हा भक्ती योगाचा मार्ग आहे तो अवलंब करण्यात ध्रुव महाराज किती दृढ आहेत ते चेक करायचं होतं, त्यांना परीक्षा घ्यायची होती. वस्तुतः प्रामाणिक व्यक्तीसाठी भक्तिमय सेवेचा मार्ग अतिशय सोपा आहे. जो प्रामाणिक आहे, आता पहिली वेळ आपण बघितली होती का, नाही भाषांतरात आपण बघितलं होतं शेवटचं वाक्य की पुरुषोत्तम भगवानांना संतुष्ट करणं अतिशय कठीण आहे आणि तात्पर्यात प्रभुपादांनी पहिल्या ओळीत लिहिलं होतं भक्तियोगाचे आचरण करणं एकाच वेळी अत्यंत कठीण आणि अत्यंत सोपे आहे. तर कसं ते शेवटच्या ओळीत प्रभुपाद समजवतात की वस्तुतः प्रामाणिक जर व्यक्ती असेल तर भक्तिमय सेवेचा मार्ग अतिशय सोपा आहे. कारण काय आहे, तो प्रामाणिकपणे करत राहतो. त्यांनी निश्चय केलाय, तो दृढ निश्चयी आहे. कोणीही त्याला अगदी कितीही वाईट सांगितलं तरी तो आपल्या ध्येयापासून ढळत नाही, असा प्रामाणिक व्यक्ती आहे. तर त्याला अतिशय सोपा जाणार असे भक्तिमय सेवेचा मार्ग. पण पुढे काय म्हणतात प्रभुपाद, निश्चयहीन, ज्याचा निश्चयच नीट नाहीये, ढिल्ला आहे, करू का नको, हे नक्की नीट असेल का, हे भक्ती नक्की मला चांगलं हे करेल का, अशा अनेक शंका आहेत. आणि काय आहे, अप्रामाणिक आहे तो जर, तर त्या अशा व्यक्तीसाठी हा मार्ग काय आहे, खूप कठीण आहे. तो अर्धवट आज सोडून देईल, उद्या परत घेईल, मग परवा सोडून देईल. त्यासाठी सगळंच काय आहे, अवघड आहे. ठीक आहे, पुढच्या श्लोकाला जायचं. 31वा श्लोक. नारद मुनी पुढे म्हणाले, अनेक योगी जनांनी स्वतःला भौतिक कल्मशांपासून अनासक्त ठेवून अनेक जन्मांमध्ये या मार्गावर प्रगती करण्याचा प्रयत्न केला. तर नारद मुनी काय सांगतायत की कशी तपश्चर्या कठीण आहे ध्यान योगाची, याच्याबद्दल सांगतात.
काय आहेत, अनेक योगी आहेत. हे योगी काय असे ध्यानस्थ बसतात आणि हृदयातल्या परमात्मावर ध्यान केंद्रित करतात. तर असे जे योगी आहेत ते काय करतात, वनांमध्ये जातात. भौतिक कल्मश जी असतात त्यांना सगळ्यांना लांब ठेवतात, त्याच्यापासून अनासक्त होतात. कोणत्याही काय आहे इच्छा वगैरे न ठेवता काय होतात, अतिशय साधेपणाने वनात राहून ते अनेक अनेक जन्मांमध्ये या मार्गावर प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, एकाच जन्मात मिळतं का भगवंतांबद्दल? नाही. त्यांना अनेक अनेक जन्म अशी करायला लागतं. मग स्टेप बाय स्टेप ते प्रगती करत जातात. अशा रीतीने स्वतःला समाधीमध्ये निरंतर स्थित ठेवून आणि विभिन्न प्रकारच्या तपश्चर्या करूनही त्यांना भगवत साक्षात्काराच्या पथाचा अंत समजलेला नाही. ते काय आहे, असं नाही आहे की लगेच या एका ह्याच्यात ध्यान केलं काही वर्ष आणि 20 वर्ष केलं आणि लगेच त्याला मिळालं, असं नाहीये. ही खूप ही जी प्रक्रिया आहे ती काय आहे, प्रचंड मोठी आहे, लेंदी आहे, खूप खूप कठीण आहे. म्हणजे काय, आता परीक्षा घेतात त्याला सांगतात की तू जी तप करणार आहेस ते कसं आहे, कठीण आहे असं वगैरे त्याला सांगतायत. हे का सांगतायत, कारण परीक्षा घेण्यासाठी. ठीक आहे. 32वा श्लोक. प्रिय बाळा, याच कारणास्तव म्हणजे हे सगळं कठीण आहे, तपश्चर्या वगैरे करणं अनेक वर्ष लागू शकतील असं सांगतायत. याच कारणास्तव तू या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू नकोस, तो यशस्वी होणार नाही. तू घरी परत जाण्यास हेच उत्तम. तू जेव्हा मोठा होशील तेव्हा भगवंतांच्या कृपेने तुला असे योग आचरण करण्याची संधी मिळेल. त्यावेळी तू हे कार्य कर. त्याला काय समजवताय, तू छोटा आहेस अजून, हे जमणार नाही तुला, जा घरी परत, असं सांगताना काही वाईट विचार नाही आहेत, वाईट हेतू नाही आहेत. नारद मुनी त्याची दृढ निश्चयता चेक करतायत, तपासणी करतायत त्याची. तात्पर्य प्रभुपाद समजवतात की सामान्यतः नियोजनबद्ध प्रशिक्षण घेतलेला मनुष्य जीवनाच्या शेवटच्या चरणात आध्यात्मिक पूर्णत्वासाठी प्रयत्न करतो. सामान्यतः कसं आहे, जे नियोजनबद्ध प्रशिक्षण घेतलेलं असतं, म्हणजे कसं ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. तर तो काय करतो, मनुष्य जीवनाच्या शेवटच्या चरणात म्हणजे संन्यास आश्रमाच्या वेळी काय करतो, आध्यात्मिक पूर्णत्वासाठी प्रयत्न करतो, असं साधारणतः केलं जातं. म्हणूनच वैदिक पद्धतीनुसार जीवनाची विभागणी 4 स्तरांमध्ये करण्यात आली आहे. वैदिक पद्धतीत 4 स्तर कसे सांगितले. प्रारंभीच्या आयुष्यात मनुष्य ब्रह्मचारी होतो. साधारण आपण बघतो की वयाच्या 25 पर्यंत काय होता, तो ज्ञान घेतो, भगवंतांबद्दल ज्ञान घेतो ब्रह्मचारी आश्रमामध्ये. अर्थात आध्यात्मिक गुरूंच्या अधिकृत मार्गदर्शनाखाली वैदिक शास्त्रांचा अभ्यास करणारा तो विद्यार्थी होतो. पुढे तो विवाह करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो आणि वेदोक्त पद्धतीनुसार गृह कर्तव्यांचे अनुसरण करतो. वेदांच्या शास्त्राचा अभ्यास केलेलाच आहे त्यांनी, त्यानुसार तो काय करतो, वेदांमध्ये सांगितल्यानुसार गृहस्थाश्रम चालवतो, कमाई करतो, आपल्या सगळ्यांचं पालन पोषण करतो. आणि काय आहे, गृहस्थाश्रमाचं एक मोठं कार्य काय आहे, दान देणं. कारण इतर 3 आश्रमांची काळजी गृहस्थाश्रमाने घ्यायला पाहिजे, म्हणून तो तसं दान पण करतो आणि तसं आपल्या गृह कर्तव्याचं अनुसरण करतो. त्यानंतर तो गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन वानप्रस्थ होतो. काय होतं, पुढे गृहस्थाश्रम साधारण 50शीला आला, आपले मुलं कार्य कामाला लागले, नोकरीला, मुली बाळांची लग्न झाली, तर तो काय करतो, गृहस्थाश्रमातनं निवृत्त होतो, आपलं अंग काढून घेतो आणि काय करतो, वानप्रस्थ होतो. वानप्रस्थ म्हणजे काय होतो, तो एकतर घरून बाहेर पडेल आणि इतर ठिकाणी जाऊन राहील, जसं मंदिरांमध्ये जाऊन राहून सेवा करेल, किंवा दुसरं काय करतो, तो घरीच राहील पण तो कुठच्याही घरच्या गोष्टींमधून गुंतणार नाही, निवृत्त होईल. मग ते जे जीवन असतं ते असतं तपस्येचं. गृहस्थाश्रमात त्यांनी खूप एन्जॉयमेंट केलेली असते, आनंद घेतलेला असतो. पण वानप्रस्थ जीवनात तो काय करतो, तप करतो, म्हणजे अगदी गरजेइतकंच घेऊन तो जगायला लागतो. आणि पुढे
क्रमशः म्हणजे हळूहळू हळूहळू परिपक्व होतो या तपस्या केल्याने. तपस्या म्हणजे तो वनात जाऊन तप करत बसतो असं नाही. तपस्या म्हणजे काय, कुठच्याही गोष्टींचे एन्जॉयमेंट पासून लांब राहतो आणि आणखीन भौतिक जे भक्तीचं ज्ञान आहे त्यात तो आणखीन रस घ्यायला लागतो, रममाण होतो त्यात आणि काय होतं पुढे क्रमशः परिपक्व होतो, तो पक्व व्हायला लागतो. आणि मग तो गृहस्थ जो आहे, तो व्यक्ती आहे, तो काय करतो, वानप्रस्थ जीवनाचा, गृहस्थ जीवनात राहायला असेल तो जर म्हणजे घरी राहतोय तर घर सोडतो आणि वनात राहिलाय तर त्या वनातलं वानप्रस्थ जीवनचा पण त्याग करतो आणि काय स्वीकारतो, संन्यास आश्रम स्वीकारतो. संन्यास आश्रमात तो काय करतो, जे त्यांनी ज्ञान घेतलंय, भगवंत परम सत्य आहेत, त्या सत्याचा तो प्रचार करतो. एक संन्यासी या नात्याने तो स्वतःला भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे समर्पित करतो. ठीक आहे. तर अशा रीतीने पहिली ओळ जी दिली आहे तात्पर्यात की सामान्यतः नियोजनबद्ध प्रशिक्षण घेतलेला माणूस जीवनाच्या शेवटच्या चरणात आध्यात्मिक पूर्णतेसाठी प्रयत्न करतो. म्हणजे शेवटी तो काय आहे, सर्व समर्पित करतो असं आहे. सामान्य दुसरं प्रयोग घ्या. सामान्यतः लोकांना वाटतं की बालपण हे स्वतःला खेळ करण्यात आणि गमतीत गुंतून आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी आहे. लोक काय म्हणतात, बालपण काय आहे, एन्जॉय करा, मजा करा. तरुण आहे, तरुण अवस्थेत काय करा, तरुण स्त्रियांचा सहवास उपभोगा. नंतर वृद्ध जेव्हा होतील आणि मृत्यू जवळ येऊन ठेपलेला असेल तेव्हा हे सामान्यतः लोक काय म्हणतात, त्यावेळी अगदी तुम्ही काहीही करायला लायक नसताना अगदी मृत्यू समोर आलाय त्यावेळी काय करा, त्या अवस्थेत भक्तिमय सेवा किंवा एखाद्या योग प्रक्रियेचा सराव करण्यास प्रत्यवाय नाही, म्हणजे काही हरकत नाही. म्हणजे सामान्यतः असं बोललं जातं. बघा, आपण हरे कृष्णात आलोय तर आपल्याला कितीतरी लोक म्हणतात, अरे इतक्या कमी वयात कशाला हे करतात, हे तर म्हातारपणी करायचं आहे. जेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाहीत तेव्हा करण्याची कृती आत्ताच का करतात असं लोक म्हटलं जातात, त्याच्या बरोबर सांगताय. तथापि म्हणजे परंतु वास्तविकपणे प्रामाणिक आणि गंभीर असणाऱ्या भक्तांसाठी हा निष्कर्ष मुळीच लागू पडत नाही. हे जे सामान्यतः लोक म्हणतात ते कोणासाठी लागू नाही, जे प्रामाणिक आणि गंभीर असे भक्त आहेत त्यांच्यासाठी हे अजिबात लागू नाही. म्हणजे काय, जीवनाचा शेवट येईल तेव्हा मी भक्ती सुरू करेन हे म्हणणं काय आहे, अतिशय चुकीचं आहे, हे सांगायचंय प्रभुपादांना. आता ध्रुव महाराजांची परीक्षा घ्यावी या हेतूनेच नारद मुनी त्यांना हा उपदेश देत आहेत. वस्तुतः प्रत्यक्ष आज्ञा अशी आहे. खरं काय सांगायचं आहे, खरी आज्ञा काय आहे मनुष्याला, मनुष्याने जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून भक्तिमय सेवेचा प्रारंभ करावा. म्हणजे आज कळलाय भक्तीबद्दल तर आजच सुरुवात करावी. मात्र शिष्य किती गांभीर्याने भक्तिमय सेवेचे आचरण करू इच्छितो हे पाहण्यासाठी त्याची परीक्षा घेणे हे आध्यात्मिक गुरुचे कर्तव्य आहे. किती गंभीर आहे माझा शिष्य भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी, त्याची परीक्षा घेणं गुरूंचं कर्तव्य आहे. परीक्षा घेतल्यानंतर शिष्यास तो दीक्षा देऊ शकतो. तो म्हणजे आध्यात्मिक गुरु काय करू, दीक्षा देऊ शकतो. काही शंका आहे का, नाहीतर पुढे जाऊया आपण. जाऊया 33वा श्लोक. परम इच्छेने प्राप्त होणाऱ्या सुखी वा दुःखी अशा कोणत्याही जीवनावस्थेत मनुष्याने समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो अशा प्रकारे चिकाटीने प्रयत्न करतो तो अगदी सहजच अज्ञान अंधकार पार करतो. आता आधी पण जो श्लोक होता ना त्याच्यातही त्यांनी दिलं होतं की अशी सुख दुःख येतात, सगळं दिलेलं आहे बघा. पण काय आहे, तू हे स्वीकारलं पाहिजे, माणसाने ते स्वीकारलं पाहिजे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आताही तशाच प्रकारचं आहे की काय आहे, सुख आणि दुःख कसे येतात, परम इच्छेने, भगवंतांच्या इच्छेने येत आहेत. तर काय करायला पाहिजे, आपण ती घेऊन समाधानी राहायला पाहिजे आणि आपले प्रयत्न कसे करत राहिले पाहिजे, चिकाटीने. चिकाटीने म्हणजे अगदी चिवटपणे न सोडता, आपलं जे ध्येय धरलंय ते कधीही न सोडता ते आपले प्रयत्न रोज कंटिन्यू नियमितपणे करत राहिलं तर काय होतं, सहजच
अज्ञानाचा अंधकार पार करू शकतो. प्रभुपाद समजवतात तात्पर्यात, भौतिक जीवन पुण्यकारक आणि पापकारक अशा सकाम कर्मांनी भरलेले असते. म्हणून काय, आता पुण्य केलं की काय होतं आपल्याला, म्हणजे सकाम कर्म, चांगले कर्म केलं की पुण्य मिळतं, वाईट कर्म केलं की काय होतं, पाप मिळतं. ठीक आहे. जोपर्यंत भक्तिमय सेवेविना इतर कोणते पण कार्य करतो, तोपर्यंत ते कार्य त्याला या ऐहिक जगामध्ये, म्हणजे या भौतिक जगामध्ये सुख वा दुःख देत असतं. म्हणजे काय आहे, मनुष्य या जगामध्ये काय करतो, भक्तिमय सेवा जिथपर्यंत करत नाही, भक्तिमय सेवेमध्ये काय करतो आपण, अकर्म करतो. म्हणजे काय, भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवून सगळी कार्य करतो भगवंतांच्या संतुष्टीसाठी. त्यामुळे मनुष्य कोणत्याच कर्मबंधनात अडकत नाही. पण जर भक्ती करत नसेल आणि त्याला कार्य तर प्रत्येकाला करावीच लागतात, तर त्या कार्याने काय होणार, या भौतिक जगात त्याला त्या कार्यामुळे एकतर काय पुण्य होईल किंवा पाप होईल. आणि पुण्य झालं तर सुख मिळेल, पाप झालं तर दुःख मिळेल. अशा तऱ्हेने तो सुख दुःख भोगत राहतो. आपण असे समजावे की जेव्हा आपण भौतिक सुखमय जीवन व्यतीत करीत असतो, काय समजायचं बघा, जेव्हा आपण भौतिक सुखमय जीवन जगतोय, व्यतीत करतो म्हणजे जगतोय, तेव्हा आपण आपल्या पुण्य कर्मांची फळे नष्ट करीत असतो. सुख कशामुळे येतात, पुण्य कर्मफळ आपण खातोय असं नष्ट होत आहेत ती. नंतर पुढे काय दिलंय, जेव्हा आपण दुःख अवस्थेत असतो तेव्हा काय आहे, आपण आपल्या पाप कर्माची फळं नष्ट करीत आहोत. पुण्य वा पाप कर्माचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या परिस्थितीजन्य सुख आणि दुःखावर आसक्त होण्याऐवजी आपण जर अंधकाराच्या पकडीतून बाहेर पडण्याची इच्छा केली, तर आपल्या भगवत इच्छेने ज्या ज्या स्थितीमध्ये ठेवण्यात येईल त्या स्थितीचा आपण स्वीकार केला पाहिजे. हे तर कळलं आपल्याला, पाप आणि पुण्यानुसार सुख आणि दुःख येतं. पण आपण काय करायला पाहिजे, इथे प्रभुपाद सांगतात, खूप मोठं वाक्य आहे, पुण्य वा पापकर्माचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या परिस्थितीजन्य सुख आणि दुःख. म्हणजे काय, सुख दुःख जशी येतात पुण्य पापामुळे, त्याच्यावर आसक्त न होता काय करायला पाहिजे, अज्ञानाचा जो अंधकार आहे त्याच्यातनं आपण बाहेर पडण्याची इच्छा केली पाहिजे. तेव्हा काय होतं, तेव्हा आपण जाणलं पाहिजे की ज्या स्थितीत आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे, जे आहे आपण ज्या स्थितीत आहोत, सुखात आहोत, दुःखात आहोत, गरिबीत आहोत, श्रीमंतीत आहोत, जशा काही अवस्थेत आहोत त्या, तर तेव्हा काय करायला पाहिजे, जी स्थिती आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि अशा रीतीने आपण काय करू शकतो, जर परम भगवंतांना केवळ शरणागत झालो, ज्या काही परिस्थिती आहे त्यात आपण भगवंतांना शरण गेलो, पाप पुण्य सुख दुःख याचा कसलाच विचार न करता स्थिर मनाने आपण भगवंतांना शरण गेलो, तर काय होतं, भौतिक अस्तित्वाच्या कचाट्यातून बाहेर पडू शकू, जन्म मृत्यू जरा व्याधीतून आपण बाहेर पडू शकू. कारण भगवंतांना शरणागत झालो, भक्ती केली, तर हळूहळू काय होणार, आपली प्रगती होत जाणार. तर 34वा श्लोक, काही शंका नाहीये ना? हा. प्रत्येक मनुष्याने अशा प्रकारे कार्य करावे. आता आणखीन नारद मुनी काय सांगतात बघा, मनुष्य जेव्हा स्वतःपेक्षा अधिक गुणसंपन्न व्यक्तीस भेटतो तेव्हा त्याने अत्यंत आनंदी व्हावे. काही टिप्स देतात नारद मुनी. काय आहे की जेव्हा आता एक मनुष्य आहे, त्याने काय स्वतःपेक्षा अधिक गुणसंपन्न व्यक्तीला बघितला तर लगेच त्याने आनंदित व्हायला पाहिजे की किती गुणसंपन्न व्यक्ती आहे, माझं भाग्य की मला ह्यांचा संग मिळतोय. पुढे स्वतःपेक्षा अल्प गुणवत्तेच्या व्यक्तीशी भेट झाली ती तर तिच्यावर करुणा करावी. एखादा असा भेटला की काय आहे, त्याला खूप कमी ज्ञान आहे, कमी गुण आहेत त्याच्याकडे, तर त्याच्याबद्दल दया वाटून त्याला मदत करावी. तिसरं, स्वतःशी तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तीशी भेट झाली, मला जे येतं तेच त्याला येतंय, तर तिच्याशी मैत्री करावी. म्हणजे ती व्यक्ती जी आहे सेम ह्याची शक्तीची किंवा गुण असलेली, तर काय तिच्याशी मैत्री करावी. अशा रीतीने तो म्हणजे काय, असं जर वागलाय तर तो मनुष्य काय होणार, या भौतिक जगातील त्रिविध क्लेशांनी कधीच प्रभावित होणार नाही. 3 क्लेश कोणते,
अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. हं. तसे जे क्लेश आहेत, ताप आहेत, त्रास आहेत, त्यांच्यानी तो कधीच प्रभावी होणार नाही असं नारद मुनी सांगतात. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, सामान्यतः हे नारद मुनींनी सांगितलंय, पण सामान्यतः काय होतं ते प्रभुपाद सांगतात. सामान्यतः आपल्यापेक्षा अधिक गुणवत्तेची व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण काय करतो, तिचा द्वेष करतो. अरे माझ्यापेक्षा चांगल्या पुरणपोळ्या तिला येतात, शक्यच नाही. लगेच आपण काय करतो, द्वेष करायला लागतो त्याचा. माझ्यापेक्षा जास्त कसं चांगलं येऊ शकतं तिला, तिची कशी सगळे स्तुती करतात, लगेच आपल्याला द्वेष यायला लागतो. आपल्यापेक्षा अल्प गुणवत्तेची व्यक्ती जर दिसली, काय याला खूपच कमी काही येत आहे, तर आपण लगेच त्याची चेष्टा, उपहास करायला लागते. काय येत नाही तुला, काय जमत नाही. नवीन नवीन सून आल्यावर काय आहे, तुला काय येत नाही, काय शिकवलं नाही, असं करून आपण तिची चेष्टा करतो. ही उदाहरण देते, आपण सगळ्या बायका आहोत म्हणून, बायकांना समजणारी उदाहरणं. आणि आपल्याशी तुल्यबळ असणारी कोणी व्यक्ती आपल्याला आढळली, काय मला पण येतं आणि तिला पण येत आहे, तेव्हा आपण आपल्या कार्याविषयी अहंकारी होतो. जर एखाद्याने म्हटलं की अगं तुझ्यासारख्याच पुरणपोळ्या हिला जमतात, तर आपण लगेच आपल्याविषयी अहंकारी होतो. म्हणजे काय, माझ्या पुरणपोळ्या इतक्या मळसूत होत्यात की अगदी ओठांनीही तोडू शकतो आपण म्हणतो. अशा बायकांच्या वय डायलॉग ऐकलेले आहेत, वाक्य. तर काय आहे, आपल्या तुल्यबळ म्हणजे आपल्यासारखीच व्यक्ती मिळाली तर काय, आपण आपलं मी किती महान आहे हे समजवण्याच्या खटपटीत राहतो. ही सर्व भौतिक क्लेशांची कारणे आहेत. ह्याच्यामुळे काय येतो, या अशा वागण्यामुळे क्लेश येतो, त्रास होतो. कारण हे दोष द्वेष केल्यामुळे, नंतर दुसऱ्यांची चेष्टा करण्यामुळे, अहंकार दाखवण्यामुळे काय होतं, आपल्याला दुःख येतो, आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे. आणि आपण काय करतो, आणखीन आपले विरोधक तयार करतो ह्याच्यामुळे. त्यामुळे आपल्याला क्लेश येतात. यास्तव म्हणूनच काय प्रभुपाद सांगतात, एका भक्ताने अचूक रीतीने कार्य करावे असा आदेश नारद मुनी देतात. नारद मुनी म्हणून सांगितलंय की भक्ताने काय करावं हे सांगितलेलं आहे इथे. अधिक गुणी व्यक्तींविषयी मत्सरी होण्यापेक्षा मनुष्याने तिचे स्वागत करण्यात आनंद घ्यावा. अल्प गुणवत्तेच्या व्यक्तीशी निष्ठुरपणे वागून तिच्यावर दडपण आणण्याऐवजी मनुष्याने तिला योग्य स्तरावर उन्नत करण्यासाठी तिच्याशी सहानुभूतीने वागावे. काय आहे, ज्याला कमी येतं त्याला काय, त्याची चेष्टा न करता त्याला प्रेमाने सहानुभूती दाखवावी आणि त्याला योग्य स्तरावर आणण्यासाठी मदत करावी. कधीच दडपण आणायचं नाही. समान योग्यतेच्या व्यक्तीशी भेट झाल्यावर मनुष्याने तिच्या समोर आपल्या स्वतःच्या कार्यांविषयी अभिमान व्यक्त करण्यापेक्षा तिला मित्रत्वाची वागणूक द्यावी त्या व्यक्तीला. काय, समान व्यक्ती दिसला तर स्वतःच मी किती शाणा, मी किती महान, मला हे येतं, मला ते येतं, हे असं करण्यापेक्षा मित्रत्वाची वागणूक द्यावी आणि प्रेमाचा व्यवहार करावा. त्याच वेळी आणखीन एक सांगतायत प्रभुपाद की त्याच वेळी श्रीकृष्णांची विस्मृती झाल्याने, भगवंतांविषयी काही माहिती नाही म्हणजे विसरलाय तो ज्ञान, हे विसरल्यामुळे दुःख भोगणारे सामान्य लोक आहेत, सामान्य जे जीव आहेत, त्यांच्यावर काय करावी, मनुष्याने दया करावी. ही महत्वपूर्ण कार्य मनुष्यास या ऐहिक जगातच सुखी करतील. जर असं केलं, नीट वागला सगळ्यांशी मनुष्य भक्ती करताना, तर काय होईल, तो इथेही सुखी राहील. पुढे तर राहणारच, कारण भगवत धामात जाईल तो भक्ती करून, पण इथेही तो काय राहील, समाधानात राहील. तर आज आपण इथे थांबूया. आपले 34 पर्यंत श्लोक झालेले आहेत.